पैठणच्या प्राचीन इतिहासाच्या जवळ वसलेला हा परिसर आजही आपल्या अंगाखांद्यावर अनेक शेकडो वर्षाच्या इतिहासाच्या खुणा जपून आहे। याच शेवगाव तालुक्यातील घोटण गावात मुख्य रस्त्यालगत आपल्याला पाहायला मिळते एक अत्यंत महत्त्वाची आणि प्राचीन वास्तू, अर्थातच मल्लिकार्जुनेश्वर मंदिर। आज आपण ज्या मंदिरासमोर उभे आहोत ते केवळ एक श्रद्धेचं स्थान नाही, तर महाराष्ट्राच्या मध्ययुगीन स्थापत्यकलेचा एक महत्त्वाचा ठेवाच मानावा लागेल। आजपासून साधारण 700 ते 800 वर्षापूर्वी या भूमीवर उभारलं गेलेलं हे मंदिर आजही काळाच्या अनेक वादळांना तोंड देत उभा आहे। नमस्कार, मी अतुल आणि आपण पाहताय एटी लाईव्ह। मंडळी, मी आज आहे नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील घोटण या गावी आणि या गावामध्ये अतिशय प्राचीन असलेलं भगवान शंकराचं मंदिर या ठिकाणी आहे। अतिशय प्राचीन मंदिर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साधारण 12व्या-13व्या शतकातल्या या वास्तू आहेत। खरं तर आपला सांस्कृतिक आणि ऐतिहासिक असलेला वारसा आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही या ठिकाणी आहोत आणि आजही या सगळ्या वास्तूंचं जतन करण्याचं काम खरं तर ASI अर्थात भारतीय पुरातत्व खात्याकडे हे आहे। या आणि आतमध्ये जाऊयात। मी तुम्हाला इथं मल्लिकार्जुनेश्वर म्हणून जे महादेवाचं मंदिर आहे ते मंदिर दाखवतो। या ठिकाणी फार जुनं असं शिवलिंग त्या ठिकाणी आहे आणि अगदी त्याच मंदिराच्या आवारात आणखी इतर काही मंदिरं आहेत। भगवान शंकरांचं जटाशंकर नावाने देखील एक शिव मंदिर या ठिकाणी आहे, ती वास्तू देखील तुम्हाला मी दाखवणार आहे। सगळ्या गोष्टी दाखवतो। तत्पूर्वी पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला पुनश्च तीच विनंती आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर ऐतिहासिक, प्राचीन आणि नैसर्गिक अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। 13व्या शतकात महाराष्ट्राच्या या प्रदेशात यादव राजवटीचा प्रभाव होता। अर्थातच हे मंदिर देखील देवगिरीच्या यादवांच्या काळातच बांधलं गेलं असावं असं आपल्याला 100% तर्क मांडता येतो। मल्लिकार्जुन हे भगवान शिवांचं एक रूप आहे। या मंदिराच्या नावाशी जोडणारी एक स्थानिक आख्यायिकाही सांगितली जाते। मलिक नावाच्या ऋषींनी या परिसरात गोधनाला आश्रय दिला आणि पुढे अर्जुनाने येथे शिवाची आराधना केली अशी लोकपरंपरा आहे। हा गाभाऱ्यात जाण्याचा मार्ग आहे, तुम्ही पाहू शकता। अतिशय सुंदररित्या या ठिकाणी हे केलेलं काम इथं आपल्याला पाहायला मिळतं। थोडंसं आणखी क्लोजअप मध्ये दाखवतो तुम्हाला। हे अशा पद्धतीचं नक्षीकाम। तुम्ही जर कधी श्रीगोंदा तालुक्यात गेले तर श्रीगोंदा तालुक्यात पेडगाव मध्ये श्रीगोंदा तालुक्यात पेडगाव येथे या ठिकाणी सेम असंच मंदिर आपल्याला पाहायला मिळतं। आज आपण आहोत, पण हे मंदिर आपण शेवगाव तालुक्यातील घोटण या ठिकाणचं पाहत आहोत। अतिशय सुंदररित्या हे त्या काळचं नक्षीकाम इथं आपल्याला पाहायला मिळतं। मंदिराचा खालचा भाग प्रामुख्याने दगडात बांधलेला आहे, तर शिखराचा भाग विटा आणि चुन्याच्या बांधकामाचा आहे। मंदिराच्या रचनेमध्ये सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी प्रमुख रचना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते। पण या मंदिराचं खरं वैशिष्ट्य म्हणायला गेलं तर ते म्हणजे दगडी खांबामध्ये आणि त्यावरील असलेले शिल्प। या खांबाच्या रचनेत चौकोनी, अष्टकोनी विविध अलंकारिक भाग दिसतात। काही खांबांवर हत्तीच्या झुंजी आहेत, घोड्यावर स्वार झालेले योद्धे आहेत, मकरमुख आहे, घटपल्लव आहे आणि तत्कालीन शिल्पकारांच्या कल्पकतेची अनेक उदाहरणे दगडांमध्ये कोरलेली दिसतात। या शिल्पाकडे बारकाईने पाहिलं तर एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवते, हा दगड केवळ बांधकामासाठी वापरलेला नाही, तर त्यावर तत्कालीन समाज जीवन, कला कौशल्य आणि धार्मिक कल्पनांना आकार देण्यात आला आहे। अतिशय प्राचीन असं मंदिर आहे आणि मला वाटतं महाराष्ट्रामध्ये अशी फार अल्प प्रमाणात मंदिरं शिल्लक राहिलेली आहे। देवगिरींच्या यादवांच्या काळात अर्थात 12व्या-13व्या शतकात या मंदिरांची निर्मिती झाली असं म्हटलं जातं। इथं 12 ज्योतिर्लिंग स्थान आहे। कौरव पांडव ज्या टायमाला काय आहे, कौरव पांडवांचा इतिहास, त्या टायमाला इतिहास जुना जे पुरातन आहे त्यांच्याकडे पूर्ण रेकॉर्ड आहे। त्याच्यामधून गाया हकीत आलं, आता गायांचा वंश इथं आहे, तर गायांचा वंश कोणी मिटू शकत नाही। काही मिटण्याचा प्रयत्न केला पण ते पण मिटले गेले। तुम्ही पहा, समक्ष पहा, इकडे पहा, पुढे पहा, 12 ज्योतिर्लिंग स्थान आहे। तुम्ही पूर्ण पाहत असं काही मूर्ती हे झाल्या आतमध्ये गाभाऱ्यात जाऊन
मंदिराच्या सभोवती असलेली तटबंदी या वास्तूचे महत्त्व अधोरेखित करते. हे मंदिर सध्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या म्हणजेच ASIच्या संरक्षित स्मारकांच्या यादीतील महत्त्वाची वास्तू आहे. सन 1660 ते 1661 मध्ये मंदिराच्या छताला जलरोधक करण्याचे काम करण्यात आले आणि परिसरातील आधुनिक बांधकामाचे काही अतिक्रमण काढण्यात आले. या वास्तूंचे ऐतिहासिक महत्त्व केवळ आज आपल्याला जाणवत नाही, तर पुरातत्व विभागानेही अनेक दशकापासून तिच्या संवर्धनासाठी लक्ष दिलं आहे. आज या मंदिराकडे प्रत्यक्ष पाहताना मनात वेगळीच भावना निर्माण होते. शेकडो वर्षाचा हा ऐतिहासिक वारसा आज काळाच्या ओघात झिजत चालला आहे. काळाच्या परिणामामुळे निर्माण झालेली झीज, हे सर्व पाहताना एक प्रश्न मनाला नक्की पडतो. इतिहासाची एवढी मोठी संपत्ती आपण पुढच्या पिढीसाठी सुरक्षित ठेवणार आहोत की नाही? ही केवळ एक प्राचीन मंदिराची इमारत नाही. या वास्तूच्या प्रत्येक दगडामध्ये एका काळाची कला आहे, एका पिढीची मेहनत आहे, एका संस्कृतीची ओळख आहे आणि आपल्या पूर्वजांनी मागे ठेवलेला एक अमूल्य असा वारसा आहे. मंडळी, मंदिराच्या अगदी डाव्या बाजूला इथं एक शिलालेख दिसतोय. हा शिलालेख जो आहे हा ॲक्च्युली आता हे साधारण 800-900 वर्षापूर्वीचं मंदिर असल्याने हा शिलालेख झिजलाय, परंतु हा देवनागरी भाषेत असलेला शिलालेख आपल्याला आढळून येतोय. पुन्हा तीच गोष्ट या ठिकाणी सिद्ध करावं लागते आपल्याला की हे जे मंदिर आहे हे नक्कीच देवगिरीच्या यादवांच्या काळात 12व्या-13व्या शतकात नक्की झालं, या लिपीवरून आपल्याला लक्षात येतं. आज आपण आधुनिक वास्तू उभारत आहोत, पण शेकडो वर्षापूर्वी कोणत्याही आधुनिक तंत्रज्ञानाशिवाय उभारलेली अशी मंदिरं आजही आपल्यासमोर उभी आहे. हीच आपल्या स्थापत्य परंपरेची खरी ताकद मानावी लागेल. म्हणूनच अशा वास्तूंचे केवळ दर्शन घेणे पुरेसे नाही, त्यांचा इतिहास समजून घेणे आणि त्यांचे योग्य संवर्धन होण्यासाठी जागरूकता निर्माण करणे हेही तितकंच महत्वाचं आहे. घोटणचे हे मल्लिकार्जुन मंदिर आपल्याला एक गोष्ट सांगते. काळ बदलतो, राजवटीही बदलतात, पिढ्या बदलतात, पण इतिहासांच्या पाऊलखुणा मात्र दगडांमध्ये जिवंत राहतात. गरज आहे ती त्या पाऊलखुणा ओळखण्याची आणि पुढच्या पिढीसाठी त्या जपण्याची. घोटणचं हे मल्लिकार्जुन अर्थात मल्लिकार्जुनेश्वर मंदिर महाराष्ट्राच्या प्राचीन स्थापत्य वैभवाची एक अनमोल अशी खूण आहे. अगदी मल्लिकार्जुनेश्वराच्या मंदिराच्या अगदी त्याच आवारात इथं समोर हे जटाशंकर म्हणून महादेवाचं प्राचीन मंदिर आहे आणि अगदी त्याच काळाचं आहे. म्हणजे हे पाहिल्यावर लक्षात येतं की दोन्ही मंदिरं एकंदरीत इथं असणारी सगळीच मंदिरं ही एकाच काळातली आहेत. हे यांना पाहिल्यानंतर लक्षात येतं. आज जाऊया आपण दाखवू अशाच कमी परिचित पण ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाच्या वास्तूंचा शोध घेण्यासाठी आमच्या सोबत राहा. मंडळी, आज आपण अशा पद्धतीने शेवगाव तालुक्यातील घोटण या ठिकाणी असलेलं हे अतिशय प्राचीन शिव मंदिर पाहिलं. साधारण 700-800 वर्षापूर्वीचा हा ऐतिहासिक आपला वारसा आहे, सांस्कृतिक वारसा आहे आणि हा एक्सपोज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न होता. अशाच पद्धतीचे ऐतिहासिक, प्राचीन आणि नैसर्गिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हीच विनंती आहे. लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तुर्तास धन्यवाद.